हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत फोरफिचर ऑफ शेअर्स. तर प्रॉब्लेम नंबर 10 आपण बघणार आहोत. काय म्हणते प्रॉब्लेम नंबर 10? सुमन लिमिटेड इश्यूड इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच ॲट अ प्रीमियम ऑफ ₹3. म्हणजे 10 रुपयाचे शेअर्स 13 रुपयाला विकलेत. बरोबर आहे. प्रीमियम हा ऍड केला जातो फेस व्हॅल्यूमध्ये. 10 रुपयाचे शेअर्स 13 रुपयाला, कारण की प्रीमियम 3 रुपये. पेएबल ॲज फॉलोज ऑन ॲप्लिकेशन ₹3 ऑन अलॉटमेंट इन्क्लुडिंग प्रीमियम म्हणते. बरोबर आहे. तर इन्क्लुडिंग प्रीमियम म्हणल्यानंतर इथं इन्क्लुडिंग प्रीमियम म्हणल्यानंतर हे 5 रुपयाच्या अलॉटमेंटमध्ये 3 रुपये काय आहेत प्रीमियमचे, कारण की प्रीमियमची व्हॅल्यू किती आहे? ₹3 इथं दिलेलं आहे. बरोबर आहे. तर प्रीमियम ₹3. ओके. फर्स्ट कॉलला 2.5 रुपये आणि फायनल कॉलला 2.5 रुपये. तर या सगळ्यांची टोटल जी आहे ही टोटल 13 रुपये व्हायला हवी. तर 5 + 3 8, 8 10 12 आणि हे अर्धा म्हणजे 13. तर हे 13 रुपये आपली टोटल झालेली आहे. म्हणून हा आपला ॲक्च्युलीमध्ये भेटणारा इन्स्टॉलमेंट आहे. एक टप्प्याटप्प्याने पैसे घेत आहेत. काय म्हणतंय? वन शेअर होल्डर मिस्टर अशोक फेल टू पे अलॉटमेंट मनी अँड फर्स्ट कॉल मनी. म्हणजे अशोक नावाचा जो व्यक्ती आहे तो अलॉटमेंट मनी आणि फर्स्ट कॉल मनी 200 शेअर्सचे देण्यास असमर्थ ठरलाय. तो देऊ शकला नाहीये आणि डायरेक्टरने फोरफिट करायचं म्हणजे कॅन्सल करायची, मेंबरशिप कॅन्सल करणे म्हणजे फोरफिट करणे, कॅन्सल करायचं ठरवलेलं आहे फर्स्ट कॉलच्या नंतर. ओके. अनदर शेअर होल्डर मिस्टर अतुल फेल्ड टू पे फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल. आणि अतुल हा व्यक्ती फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल देऊ शकला नाहीये 100 शेअर्ससाठी. आणि डायरेक्टरने फायनल कॉलच्या नंतर त्याचा पैसा, आफ्टर फायनल कॉलच्या नंतर म्हणजे शेवटच्या इन्स्टॉलमेंटच्या नंतर त्याचा पैसा म्हणजे मेंबरशिप कॅन्सल करायचं ठरवलेलं आहे. आणि आपल्याला जर्नल एंट्री प्रिपेअर करायच्यात. तर हे जे प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेमचा टाईप आहे इश्यू ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स विथ प्रीमियम. बघा, प्रीमियम आहे ना आणि फॉरफिट सुद्धा झालेला आहे. म्हणजे फॉरफिचर ऑफ शेअर्स विथ प्रीमियम आहे. बरोबर आहे. आणि इथं 2 प्रकारचे आहेत, एक तर इन्क्लुडिंग प्रीमियम आणि विदाऊट प्रीमियम. बघू. ठीक आहे. तर ह्या प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी आपण आधी फॉर्मॅट तयार करू. फॉर्मॅट तयार केल्यानंतर जी माहिती दिली ती माहिती लिहून घेऊयात आणि नंतर आपण जर्नल एंट्री प्रिपेअर करूयात. जर्नल एंट्री खूप सोपे आहेत. फक्त आणि फक्त तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ओके. तर मी इथे फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे. हा फॉर्मॅट जो आपण तयार करून ठेवलेला आहे या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज प्रिपेअर करायचे आहेत आणि आपल्याला इथं अगोदर जी माहिती दिली आहे ती माहिती लिहून घ्यायची आहे. ओके. तर चला आपण आधी माहिती लिहून घेऊयात. आपल्याला दिलंय काय? तर पहिल्यांदा आपल्याला दिलंय की सुमन लिमिटेड इश्यूड इक्विटी शेअर्स 10 इच ॲट अ प्रीमियम ऑफ ₹3. ओके. 3 रुपये प्रीमियम घेऊन सुमन कंपनीने शेअर्स इश्यू केलेले आहेत. आपल्याला फक्त फोरफिचरची एंट्री करायचे आहेत म्हणून एकूण शेअर्स आपल्याला माहित नाही आहेत. बरोबर आहे. तर आपण लिहूयात शेअर्स इश्यूड ॲट ₹10 इच. प्रीमियम व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹3 इच. बरोबर आहे. हे आपल्याला दिलेलं आहे प्रॉब्लेममध्येच. नंतर आपल्याला काय केलेलं आहे? बरोबर आहे. तर आपल्याला देअरफॉर टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹10 प्लस ₹3 इज इक्वल टू ₹13 इच. तर 13 रुपये ही आपल्या शेअर्सची किंमत आहे. बरोबर आहे. आणि 13 रुपये आपल्याला हवे आहेत. मग आपण कसे घेतलेत म्हणजे सुमन लिमिटेडने कसे घेतलेले आहेत? टप्प्याटप्प्याने. बरोबर आहे. ऑन ॲप्लिकेशन ₹3 ऑन अलॉटमेंट ₹5. बरोबर आहे. इन्क्लुडिंग प्रीमियम, इन्क्लुडिंग प्रीमियम. बरोबर आहे. आणि प्रीमियम किती आहे? ₹3 आहे. ठीक आहे. आपल्याला माहीत राहावं म्हणून आपण लिहून ठेवले. ऑन फर्स्ट कॉल ₹2.5
on final call rupees 2.5. तर टोटल किती होते? तर टोटल होते ₹13. मॅच झालं. हे बघा, 13 रुपये पाहिजे होते, 13 रुपये आपण घेतलेले आहेत. बरोबर आहे, टप्प्याटप्प्याने घेतोय. बरोबर आहे. पण ट्विस्ट असं आहे की इथं दोन व्यक्ती आहेत. एक आहे मिस्टर अशोक आणि दुसरा आहे मिस्टर अतुल. तर आपण आधी अशोकच्या बाबतीत काय झाले ते बघून घेऊयात. ओके, मिस्टर अशोक ह्याच्या बाबतीत काय झाले ते आधी बघूयात. काय केलंय तर मिस्टर अशोक फेल्ड टू पे अलॉटमेंट मनी अँड फर्स्ट कॉल मनी ऑन 200 शेअर्स. ओके, बरोबर आहे. तर मिस्टर अशोक फेल्ड टू पे अलॉटमेंट मनी देऊ शकला नाही, फर्स्ट कॉल सुद्धा देऊ शकला नाहीये मिस्टर अशोक. बरोबर आहे. लक्षात घ्या, कुठून कुठपर्यंत झाले हे लक्षात घेणं गेलेलं आहे. तर इथल्या मिस्टर अशोक फेल्ड टू पे अलॉटमेंट मनी अँड फर्स्ट कॉल मनी ऑफ 200 शेअर्स. लक्षात येणं खूप गरजेचं आहे. 200 शेअर्सच्या बाबतीत आपण विचार करतोय. ठीक आहे, 200 शेअर्सचे अलॉटमेंट मनी आणि फर्स्ट कॉल मनी अशोक देण्यास असमर्थ ठरलेला आहे. ठीक आहे, आता लक्षात तर आलंय, अलॉटमेंट मनी भेटला नाहीये, फर्स्ट कॉल मनी भेटला नाहीये. तर अलॉटमेंट मनीमध्ये 5 रुपयाची किंमत आहे, त्याच्यामध्ये 3 रुपये प्रीमियमचे आहे. जर अशोक अलॉटमेंटच देऊ शकला नाहीये म्हणजे तो प्रीमियम सुद्धा देऊ शकला नाहीये. जर ह्याने हे 5 रुपये दिले नाहीयेत ह्याचा अर्थ तो प्रीमियम सुद्धा देऊ शकला नाहीये. अलॉटमेंट सोबत प्रीमियम आहे ना. मुद्दलच दिलं नाही तर व्याज काय देईल, अशा प्रकारचा प्रश्न येतो. तर मेन रक्कमच दिलं नाहीये म्हणजे त्याने प्रीमियम सुद्धा भरलेला नाहीये. बरोबर आहे. हिअर अशोक हॅज नॉट गिवन allotment money and first call money, so it is clear that if he does not paid allotment money, then he has not given premium money also. बरोबर आहे. जर त्याने अलॉटमेंटच दिला नाहीये तर त्यानं ही हॅज नॉट गिवन प्रीमियम ऑल्सो. बरोबर आहे. तर therefore Ashok has not paid premium, so the premium of money will be debited. जर प्रीमियम दिला नसेल तर प्रीमियम अमाऊंट काय होतो, डेबिट होतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे थेरॉटिकल आहे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता अशोकने ऍक्च्युली मध्ये किती पैसा दिला आहे. बरोबर आहे. कॉल्ड अप व्हॅल्यू इन्क्लुडिंग प्रीमियम आपल्याला घ्यावं लागेल. बरोबर आहे. तर अशोकने शेअर कॅपिटलचा व्हॅल्यू आपल्याला आता काढायचा आहे. अशोकचा शेअर कॅपिटल काढायचा आहे. तर शेअर कॅपिटलचा फॉर्म्युला आहे शेअर कॅपिटल इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स forfeited into called up value of
शेअर्स. ओके, हे काय आहे? इन्क्लुडिंग प्रीमियम. इन्क्लुडिंग प्रीमियम हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. ओके, हा फॉर्म्युला आहे. आता नंबर ऑफ शेअर्स किती फॉरफिट झालेले आहेत? तर नंबर ऑफ शेअर्स जे फॉरफिट झालेले आहेत ते 200 आहेत. हे बघा, 200 शेअर्स फॉरफिट झालेले आहेत, बरोबर आहे. 200 शेअर्स गुणिले, आता मला सांगा एका म्हणजे या 200 शेअर्ससाठी भेटलेत किती रुपये? बघा, सिंपल आहे. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये 3 रुपये तर ॲप्लिकेशनचे तुम्ही भरलात, बरोबर आहे. डायरेक्टर्स फेल्ड टू पे, सॉरी, डायरेक्टर्स फॉरफिटेड हिज शेअर्स आफ्टर फर्स्ट कॉल म्हणले. हे बघा, खूप महत्वाचं आहे. इथं काय म्हणते बघा, वन शेअर होल्डर मिस्टर अशोक फेल्ड टू पे अलॉटमेंट मनी अँड फर्स्ट कॉल मनी. बरोबर आहे. अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल देण्यासाठी 200 शेअर्सचा अशोक असमर्थ ठरला, तो देऊ शकला नाहीये. डायरेक्टर फॉरफिटेड शेअर्स आफ्टर फर्स्ट कॉल, म्हणजे डायरेक्टरने फर्स्ट कॉलच्या नंतर शेअर्स फॉरफिट केलेले आहेत. ओके, फर्स्ट कॉलच्या नंतर, बरोबर आहे. म्हणजे डायरेक्टर्सने हे पैसे तर घेतलेत, फर्स्ट कॉलच्या नंतर ते त्यांनी फॉरफिट केलेले आहेत, म्हणजे हे 3 टप्पे त्यांनी घेतलेले आहेत, बरोबर आहे. तर आता बघूयात. बघा, 3 टप्पे म्हणजे 3 रुपये भेटले, बरोबर आहे. 5 मध्ये फक्त आणि फक्त प्रीमियमची रक्कम भेटली आहे, बरोबर आहे. सॉरी, मेन रक्कम भेटली, प्रीमियमची रक्कम सोडून, म्हणजे 5 मधून 3 वजा करावे लागतील, बरोबर आहे. म्हणून इथं काय झाले, आणि हे 2.5 रुपये, बरोबर आहे. तर इथं हे 3च टप्पे, फर्स्ट कॉलच्या नंतर डायरेक्टर्सने फॉरफिट केलेत शेअर्स, बरोबर आहे. म्हणून अमाऊंट कशी येणार, 3 रुपये प्लस 2 रुपये प्लस 2.5 रुपये. 3 रुपये, 5 - 3 म्हणजे 2 रुपये, 5 - 3 म्हणजे हे 2 रुपये, आणि पुढच्या टप्प्याचे 2.5 रुपये. कारण की प्रीमियमची रक्कम भेटली नाहीये, मूळ रक्कम आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे किती, 200 शेअर गुणिले 7.5, 200 शेअर गुणिले 7.5, 3 + 2 + 2.5, म्हणून किती आले रुपये 1500. हे काय आहे, शेअर कॅपिटल आहे. रुपये 1500 काय आहे, शेअर कॅपिटल आहे. ओके, तर हे 2 रुपये कसे आले, तर लक्षात घ्या, अलॉटमेंट मनी मायनस प्रीमियम, म्हणजे ₹5 वजा ₹3 इज इक्वल टू ₹2. ओके, कारण की तुम्हाला प्रीमियमची रक्कम भेटलेली नाहीये, प्रीमियम भेटला नाहीये म्हणून प्रीमियम मायनस करून टाकला. कारण की अशोक कधीपासून पेमेंट देण्यासाठी असमर्थ ठरलाय, अलॉटमेंट मनी आणि फर्स्ट कॉल मनी. आणि अलॉटमेंट मनीच दिला नसेल, ही पूर्ण रक्कम दिली नसेल, तर त्याने प्रीमियम तरी कुठे दिला असेल, म्हणून प्रीमियम वजा करून टाकला. म्हणून आपण इथं प्रीमियम वजा केलेला आहे, बरोबर आहे. तर डायरेक्टर फॉरफिटेड शेअर आफ्टर फायनल कॉल म्हणले, बरोबर आहे. म्हणून फायनल कॉल म्हणल्यानंतर तुम्हाला हे सगळं इथपर्यंत, सॉरी, आफ्टर फर्स्ट कॉल म्हणले, तर फर्स्ट कॉल म्हणलं म्हणून इथपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन्स घ्यावे लागतील. 3 + 2 + 2.5, 1500 रुपये शेअर कॅपिटलला, बरोबर आहे. प्रीमियम अकाउंट डेबिट करायचं आहे, आणि अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल देऊ शकला नाहीये. बाकीचे सगळे शेअर्स काय होतील, फॉरफिटेड. बघा, म्हणून अशोकची जर्नल एंट्री आपण करतोय आता, बरोबर आहे. शेअर कॅपिटल किती आहे, तर नंबर 1 शेअर कॅपिटल किती आहे, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, बरोबर आहे. किती शेअर्सचे, तर 200 शेअर्सचे ना, 200 शेअर गुणिले 7.5 म्हणजे किती रुपये आले, हे 1500 रुपये. आत्ताच आपण कॅल्क्युलेट केले, बरोबर आहे. प्रीमियमचा सुद्धा अकाउंट डेबिट करायचं आहे, कारण की प्रीमियमची रक्कम भेटलेली नाहीये. शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट किती रुपये, तर 200 शेअर गुणिले रुपीज किती, 3, तर किती आली ही रक्कम,
600, बरोबर आहे. 200 गुणिले 3, कारण की प्रीमियम किती आहे 3 रुपये, बरोबर आहे. तर कोणकोणते फेल झालेत रक्कम द्यायला? टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. हे 2 टप्पे देऊ शकला नाहीये, म्हणून अलॉटमेंटची रक्कम 200 गुणिले 5 आणि फर्स्ट कॉलची 200 गुणिले 2.5, बरोबर आहे. बघा अलॉटमेंटची रक्कम किती आहे 5 रुपये आणि फर्स्ट कॉलची किती आहे 2.5 रुपये आणि 3 रुपये प्रीमियमचे डेबिट साईडला घेतले, म्हणून हे क्रेडिट साईडला किती आले 1000 रुपये अलॉटमेंटचे आणि 500 रुपये. 200 गुणिले 2.5 म्हणजे 500 रुपये फर्स्ट कॉलचे, बरोबर आहे. आता राहिला काय? तर आता राहिला आहे टू शेअर फॉरफिचर अकाउंट. ही रक्कम कोणती असते? बॅलन्स रक्कम असते, बरं का. आता बघा इकडची टोटल किती व्हायली 1500, 1600, ही व्हायली 2100 आणि इकडे किती व्हायलेत 1000 आणि 500 म्हणजे 1500. किती कमी पडायलेत 600 रुपये, म्हणजे एवढ्याचे पैसे भेटले नाही आहे, बरोबर आहे. ही रक्कम कशी आली? तर बॅलन्स अमाऊंट, बॅलन्स. लक्षात आलं का? बघा मी परत सांगतो, एंट्री छोटी आहे पण थोडीशी टेक्निकल आहे. टोटल शेअर कॅपिटल किती आहे? तर बघितले आपण शेअर्स, डायरेक्टरने शेअर्स फर्स्ट कॉल पासून फोरफिट केलेत, म्हणजे ऍप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल, बरोबर आहे. अलॉटमेंट पण देऊ शकला नाही म्हणजे प्रीमियम सुद्धा दिलेला नसेल, म्हणून 3 रुपये, 5 वजा 3 म्हणजे 2 रुपये. इथे किती राहिले आता 2 रुपये, 3, 2 आणि 2.5. ह्या तिघांची टोटल केली तर 7.5 येते, म्हणून 200 शेअर्स गुणिले 7.5 किती आले 1500. प्रीमियम देऊ शकलाय का? नाही, म्हणून प्रीमियम अकाउंट डेबिट केलं. ती किती होता प्रीमियम 3 रुपये. 200 गुणिले 3 किती आले 600. आता इकडं सुद्धा 2100, 1500 आणि 600 म्हणजे 2100. क्रेडिटला सुद्धा 2100 टोटल यायला पाहिजे. जसं डेबिटला 2100 टोटल यायली आहे, क्रेडिटला सुद्धा यायला पाहिजे, पण क्रेडिटला फक्त 1500च यायली, कारण की अलॉटमेंट मनी दिला नाहीये 200 गुणिले 5 रुपये आणि फर्स्ट कॉल दिला नाहीये 200 गुणिले 2.5 रुपये. मग किती कमी पडायलेत 600, म्हणून 600 कमी पडत असतील म्हणजे एवढे शेअर्सने फोरफिट झालेलं आहे. ओके, म्हणून इथं आपण लिहू शकतो ह्याचं नरेशन, बीइंग forfeiture of 200 shares due to non payment of allotment money and first call money. ओके, हे झालं नरेशन. म्हणजे हा कोणता जर्नल एंट्री आहे? इफ प्रीमियम इज नॉट कलेक्टेड, प्रीमियम नॉट कलेक्टेड. ओके, आपल्याला समजावून फक्त लिहून ठेवलेलं आहे मी. प्रीमियम नॉट आहे, नॉट हा शब्द इथं, प्रीमियम नॉट कलेक्टेड. आता नेक्स्ट स्टेप बघूत. नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय झाले? तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये इथं मिस्टर अतुल, आता अतुलच्या बाबतीत काय झाले ते बघूत. हा, तर आपल्याला दिलेली माहिती आपण बघूयात काय झालंय. हे बघा, while another shareholder Mr. Atul failed to pay first call and final call. म्हणजे आता हे सगळ्यांचा विचार सोडा, आपल्याला फक्त अतुल काय काय देऊ शकला नाहीये. तर अतुल फर्स्ट कॉल देऊ शकला नाही, हा बघा हा फर्स्ट कॉल देऊ शकला नाही, बरोबर आहे, आणि फायनल कॉल मनी सुद्धा देऊ शकला नाहीये 100 शेअर्ससाठी. ओके, हिज शेअर्स वेअर फॉरफिटेड आफ्टर फायनल कॉल, आणि अतुलचा फायनल कॉल पर्यंतचा पैसा भेटलेला नाहीये, बरोबर आहे. फायनल कॉल नंतर फॉरफिट झालेले आहेत. ओके, ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, अतुल कोणता पैसा देऊ शकला नाहीये? फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल. ह्याचा अर्थ त्याने अलॉटमेंट आणि ऍप्लिकेशन दिलाय. लक्षात येते मी काय म्हणतो? अतुल
फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल देऊ शकला नाहीये. फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल ह्याचा अर्थ त्याने अलॉटमेंट आणि ऍप्लिकेशन दिलाय ना. आणि जर अलॉटमेंटचा पैसा दिलाय ह्याचा अर्थ प्रीमियमचा पैसा सुद्धा दिलाय. जर त्याने अलॉटमेंटचा पैसा दिलाय म्हणजे प्रीमियमचा सुद्धा पैसा दिलाय, कारण की अलॉटमेंटमध्ये काय आहेत, इन्क्लुडिंग प्रीमियम आहेत. म्हणजे अतुलने अलॉटमेंट मनी आणि ऍप्लिकेशन मनी दिलाय विथ प्रीमियम. कारण की अतुल फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल देऊ शकला नाहीये. जर अतुलने फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल दिला नाहीये ह्याचा अर्थ काय आहे, ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंटचा पैसा दिलाय. आणि अलॉटमेंटचा पैसा दिलाय म्हणजे प्रीमियमचा पैसा सुद्धा दिलेला आहे. म्हणून अतुलची जी जर्नल एंट्री आहे ती विथ प्रीमियम, म्हणजे प्रीमियम कलेक्ट झालेल्याची जर्नल एंट्री येईल. म्हणून प्रीमियम जर कलेक्ट झालाय तर त्याला डेबिट साईडला लिहायची गरज नाही. बरोबर आहे. तर आपल्याला दिलेली माहिती आपण फक्त एकदा लिहून घेऊयात. काय दिले आपल्याला, मिस्टर अतुल फेल्ड टू पे, मिस्टर अतुल, बरोबर आहे, फेल्ड टू पे फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल, फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल मनी, बरोबर आहे, ऑफ 100 शेअर्स. म्हणजे अतुलचं कॅल्क्युलेशन हे फक्त आणि फक्त 100 शेअरसाठी होईल, हे लक्षात ठेवा. ओके. हिअर अतुल हॅज नॉट गिवन, ओके, फर्स्ट कॉल money and final call money. So we can say that he has given application money and allotment money विथ प्रीमियम. त्याने फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल दिला नाहीये ह्याचाच दुसरा अर्थ काय होतो, त्याने म्हणजेच अतुलने ऍप्लिकेशन मनी आणि अलॉटमेंट मनी दिलाय. आणि अलॉटमेंट मनी कसा दिलाय, विथ प्रीमियम. देअरफॉर नो नीड टू डेबिट, no need to debit the premium account. प्रीमियम आलेला आहे म्हणून डेबिट लिहायची गरज नाही, कारण की प्रीमियम आलेला आहे. बरोबर आहे. हॅज गिवन विथ प्रीमियम, बरोबर आहे. म्हणून प्रीमियम आलाय तर आता प्रीमियमला डेबिट साईडला लिहायची गरज नाहीये. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला प्रीमियम सोबत पैसा आलेला असतो तेव्हा आपण काय करतो, शेअर कॅपिटलची डायरेक्ट प्रीमियम वजा करतो. म्हणजे फेस व्हॅल्यू नेहमी घ्यायची, नेहमी लक्षात ठेवा. जर प्रीमियम इफ नोट प्रीमियम अमाउंट इज कलेक्टेड देन वी कॅन डायरेक्टली calculate share capital using face value. खूप महत्वाचं आहे, लक्षात आलं का. फेस व्हॅल्यूचा वापर करून जर आपल्याला प्रीमियम कलेक्ट झाला असेल तर फेस व्हॅल्यूचा वापर करून आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. हिअर देअरफॉर here face value of share is ₹10. म्हणून आता शेअर कॅपिटल, देअरफॉर शेअर कॅपिटल इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू कॉल्ड अप
व्हॅल्यू. ओके, तर कॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे? तर कॉल्ड अप व्हॅल्यू आहे 100 शेअर्स. बरोबर आहे. 100 कुठून आले? हे बघा, हे 100 आहेत अतुलचे. 100 शेअर्स गुणिले ₹10. डायरेक्ट फेस व्हॅल्यू घ्यायचं ना, आता काहीच विचार करायचा नाही. फेस व्हॅल्यू किती दिले आपल्याला? ₹10. कुठं कळालं? हे बघा, हे बघा फेस व्हॅल्यू. बरोबर आहे. किंवा आपण असंही करू शकतो की ₹13 3 रुपये प्रीमियम वजा केलं तरी ₹10 येतात. दोन्ही पद्धत सेम आहेत. बरोबर आहे. डायरेक्ट फेस व्हॅल्यू घ्यायचा. किती आहे? ₹10. म्हणजे प्रीमियम ऍड करायची गरज नाही, प्रीमियमला वजा करून टाकायचा. बरोबर आहे. फेस व्हॅल्यू किती आहे? ₹10. मेन किंमत किती आहे? ₹10. म्हणून हे ₹10 घेतलं तर 100 गुणिले 10 किती आला? तर ही रक्कम येते 1000. ओके, म्हणून दुसरी जर्नल एंट्री काय होणार? मिस्टर अतुलची होणार ना, प्रीमियम घ्यायची गरज नाही म्हणून डायरेक्ट शेअर कॅपिटल घेतो. दुसरी जर्नल एंट्री शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. बरोबर आहे. 100 शेअर गुणिले ₹10 म्हणजे किती रुपये? तर ही रक्कम येते ₹1000. ओके, आता कोणकोणते इन्स्टॉलमेंट देऊ शकला नाही अतुल? अतुल फेल्ड टू पे फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल. बरोबर आहे. म्हणून टू फर्स्ट कॉल टू फायनल कॉल, टू फर्स्ट कॉल अकाउंट टू फायनल कॉल अकाउंट. प्रीमियम आलाय म्हणून डेबिट साईडला लिहिलं नाही. इथं प्रीमियम आला नव्हता म्हणून प्रीमियम डेबिट साईडला घेतला. इथं आलाय तर घ्यायची गरज नाही. म्हणजे हा कोणता आहे? प्रीमियम कलेक्टेड. बरोबर आहे. कसं कळायला प्रीमियम कलेक्टेड आहे? कारण की अलॉटमेंट मनी दिलाय आणि अलॉटमेंट जर दिलाय म्हणजे प्रीमियम सुद्धा आलाय. म्हणून फर्स्ट कॉल. आता फर्स्ट कॉलचे किती रुपये आहेत? तर फर्स्ट कॉलचे आहेत ₹2.5 आणि फायनल कॉलचे किती आहेत? ₹2.5. हे बघा, फर्स्ट कॉलचे ₹2.5, फायनल कॉलचे ₹2.5. म्हणजे 100 गुणिले 2.5 आणि 100 गुणिले परत एकदा 2.5. बरोबर आहे. म्हणून 100 गुणिले ₹2.5 परत 100 गुणिले ₹2.5 म्हणजे हे किती आले? हे आले 250. बरोबर आहे. हे आले 250. पाहिजेत 1000, आलेत किती? 500. म्हणजे बाकीचे काय गेले? फोरफिट झाले. म्हणून टू शेअर फोरफिचर म्हणजे बॅलन्स अमाऊंट. फोरफिचर अकाउंट. कसं कळालं? बॅलन्स म्हणजे इथं 1000 आहेत, इथं 500 आहेत, म्हणजे राहिले किती? ₹500. बरोबर आहे. टू शेअर फोरफिचर अकाउंट. ओके, 1000 वजा 250 वजा 250 राहिले किती? ₹500. म्हणून इथल्या नरेशन लिहावं लागेल आता आपल्याला. बिंग forfeiture of 100 shares due to non-payment of first and final call money. ओके, तर दोन्ही पार्टी मिस्टर अतुल आणि मिस्टर अशोकची जर्नल एंट्री अशी होणार. अशोकचा प्रीमियम भेटलेला नाहीये म्हणून प्रीमियम अकाउंट डेबिट केला. अतुलचा प्रीमियम भेटलाय कारण की अतुल फक्त फर्स्ट आणि फायनल कॉल देऊ शकला नाहीये. जिथं जिथं अलॉटमेंट मनी दिली जाणार नाही तिथं तिथं प्रीमियम डेबिट साईडला येणार. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इथं आपला हा प्रॉब्लेम संपतो. थँक्यू व्हेरी मच.